तर पहा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 1.3 ह्या एक्झरसाइजची किती एक्झाम्पल पाहिली होती आपण 1 ते 5 पर्यंतची सगळे एक्झाम्पल पाहिली होती. आताच्या लेक्चरमध्ये आपण 6 पासून 9 पर्यंत 9 पर्यंत जेवढी काही एक्झाम्पल आहेत तेवढी सगळी आपण पाहणार आहोत. ओके, आता एक्झाम्पल सुरुवात करतोय आपण एक्झरसाइजला डायरेक्ट क्वेश्चन नंबर 6 ला. आता पहा काय दिलाय क्वेश्चन नंबर 6. इन अ ट्रॅपेझियम एबीसीडी, एबीसीडी हा एक ट्रॅपेझियम आहे. त्याच्यात एबी पॅरलल डीसी आहे. एबी ही जी पॅरलल आहे ही डीसी साइडला पॅरलल आहे. डायगोनल एसी आणि बीडी इंटरसेक्ट, हे जे काय आहेत डायगोनल आहेत ते एकमेकांना ओ या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. इफ एबी इज इक्वल टू 20, ए पासून बी पर्यंत किती व्हॅल्यू दिलेली आहे 20, डी पासून सी पर्यंत 6, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही किती दिली त्यांनी आपल्याला 20 आणि ही किती दिलेली आहे 6. त्यानंतर ओ पासून बी पर्यंतची जी व्हॅल्यू आहे ती 15 आहे. ओ पासून बी पर्यंत किती दिलेली आहे तुम्हाला व्हॅल्यू 15 दिलेली आहे. आणि देन फाइंड द ओडी, ओ पासून कुठपर्यंत तुम्हाला फाइंड आउट करायचे डी पर्यंत, म्हणजे ही किती दिलेली आहे तुम्हाला इथं 15 आहे. ओके ठीक आहे. आता जर ओडी फाइंड आउट करायची असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल ट्रायंगल कोणता आहे, कोणता दो ट्रायंगल आहे, तुम्हाला ही साइड दिलेली आहे. ओके, आणि ही काढायची, म्हणजे ऑब्विसली ही साइड कोणत्या ट्रायंगलची आहे, सीओडी किंवा सीडीओ, आणि त्यानंतर हा एक ट्रायंगल आहे. बरोबर आहे. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये ही साइड तर तुम्हाला माहिती आहे, याची ही पण साइड माहिती आहे. बरोबर, त्यानंतर याची ही काढायची आणि ही माहिती आहे, म्हणजे राहिली कोणती ईचा विषय फक्त. ओके ठीक आहे. म्हणजे ट्रायंगल तर कळले तुम्हाला कोणते. जर हे दोन ट्रायंगल मी काय दाखवू शकलो, सिमिलर दाखवू शकलो, तर ऑब्विसली यांच्या साइड काय येणार आहेत, आर इन प्रपोर्शन. आणि जर साइड प्रपोर्शन आल्या तर व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायचं, पुट करायचं. मग आता ट्रायंगल हे दोन मला सिमिलर दाखवायचे असेल तर एक्झाम्पल मध्ये त्यांनी ऑलरेडी देऊन ठेवलंय. काय देऊन ठेवलं त्यांनी एक्झाम्पल मध्ये, का ह्या दोन साइड काय आहेत, पॅरलल आहेत. कोणत्या दोन साइड पॅरलल आहेत, ए बी पॅरलल कोण आहे, सीडी. जर ह्या दोन लाईन पॅरलल आपण पाहिले, जर दोन साइड जर पॅरलल असेल तर हा अँगल आणि हा अँगल हे कोणते अँगल असतात, अल्टरनेट. आणि अल्टरनेट अँगल कसे असतात, इक्वल. म्हणजे जर ह्या दोन लाईन पॅरलल आहे आणि ही जर त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर तुम्ही पहा हा अँगल आणि हा अँगल एकमेकाला काय झाले, अल्टरनेट अँगल आले. पॅरलल लाईन मुळे हे काय झाले, इक्वल झाले. त्या पद्धतीने हा अँगल आणि हा अँगल कोणता आला, व्हर्टिकली अपोजिट. ओके, तसे हे पण होतात, पण आपल्याला किती अँगलची गरज आहे, दोनच. दोन दाखवले, आपलं काम झालेलं आहे. मग हे दोन ए ए टेस्टने काय झाले, सिमिलर. आणि जर हे दोन ट्रायंगल ए ए टेस्टने सिमिलर तर साइड आर इन प्रपोर्शन. फक्त आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचं. ओके, म्हणजे आता आपलं जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट काय, ट्रायंगलची नावं घेणं आणि त्यांना काय दाखवणं, सिमिलर दाखवणं आणि साइड आर इन प्रपोर्शन लिहिणं. ओके, मग आता मी आन्सरला सुरुवात करतोय. दोन आन्सर राईट करण्याच्या दोन मेथड आहेत. पहिल्यांदा काय लिहायचं, सर्व गिवन लिहायचं, नंतर टू फाइंड लिहायचं आणि नंतर काय लिहायचं, सोल्युशन. बरोबर आहे. या ठिकाणी मी काय लिहिणार आहे, डायरेक्ट सोल्युशन लिहिणार आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल लिहिण्याची दुसरी मेथड मी इथे यूज करतोय. ओके, तुम्हाला सांगितलेली ती पहिली मेथड आहे. ओके ती पण आणि ही एकच मेथड मी एक्झाम्पल लिहितोय. आणि ती मेथड कोणती आहे पहा, इन ट्रायंगल. काय लिहिणार आहे, इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे, मी डायरेक्ट नाव घेतोय पहा, सीओडी. सीओडी अँड ट्रायंगल कोणता, सीओडी. जेव्हा मी नाव घेतो तेव्हा मी काय नाव घेणार आहे, एओबी. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ट्रायंगल एओबी. ह्या दोन ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला, अँगल सी. अल्टरनेट अँगल कोणता आहे, ए. पण सीचं नाव लिहिताना मला सरळ लिहायचंय का, नाही. मग कसं लिहिणार आहे, मी लिहिणार पहा अँगल कोणता, अँगल कोणता सी. पण सीचं नाव कसं घेणार मी पहा, डी सी ओ. डी सी ओ अँगल डी सी ओ. कॉन्ग्रुएंट अँगल कोणता, बी ए ओ. बी ए ओ. कारण काय, अल्टरनेट अँगल. कळलं काय लिहिलंय, परत लिहितो, गडबड नको. अल्टरनेट अँगल. मग हे अँगल अल्टरनेट आहेत, हे कशामुळे कळलंय तुम्हाला, ए बी पॅरलल कोण आहे, सीडी. म्हणजे आता या एक्झाम्पल मध्ये आपलं अजून एक लिहायचं राहिलं, कोणतं काय लिहायचं राहिलं आपलं, लक्षात आलं का तुमच्या, काय इथं मी अल्टरनेट अँगल म्हटलं, हे मान्य आहे मला, पण आपण पॅरलल साइड आहे असं कुठं मेन्शन केलंय का अजून, नाही. लक्षात आलं. मग हे प्रॉब्लेम इथं क्रिएट होतं का, मग अरे यार, मग ट्रॅपेझियम, मग त्या कोणत्या दोन साइड पॅरलल आहेत. मग याच्यासाठी आपली पहिली मेथड वाली कोणती, फर्स्ट वाली मेथड, ती आपल्याला इथं काय करते, सगळं लिहून देते. त्यामुळे आपल्याला काय येतं, काही राहिलं असेल तर ते काय येतं, गिवन मध्ये येऊन जातं, प्रॉब्लेम येत नाही. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला याचं उत्तर काय लिहायचंय, पहिल्यांदा काय लिहिणार मी, गिवन लिहिणार. पहिल्यांदा काय लिहिणार मी, गिवन. मग गिवन मध्ये मी काय लिहिणार आहे, काय क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा कोण आहे, ट्रॅपेझियम. म्हणजे मी इथं सुरुवात काय केली बा, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ट्रॅपेझियम, ही माझी पहिली लाईन आली. त्यानंतर साइड काय, ए बी पॅरलल डीसी. काय लिहिलं मी इथं, साइड ए बी पॅरलल काय लिहिणार आहे मी, साइड डीसी.
ओके, त्यानंतर मी काय लिहिणार आहे, डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. ही झाली माझी दुसरी लाईन. तिसरी लाईन डायगोनल इंटरसेक्ट O. आता त्यानंतर माझी त्याच्या खाली काय, त्याच्या खालची लाईन काय, AB इज इक्वल टू 20, त्यानंतर DC इज इक्वल टू 6 आणि त्यानंतर काय OB इज इक्वल टू काय 50. ओके, हे माझं काय झालं, या ठिकाणी माझं काय संपलंय, फक्त गिवन संपलंय. आता गिवन झाल्यानंतर मी काय लिहिणार इथं, टू फाइंड. ओके, त्याच्या पुढचं त्याच्या खाली टू फाइंड. काय टू फाइंड मध्ये, सॉरी काय टू फाइंड मध्ये, OD इज इक्वल टू काय लिहायचे तुम्हाला, क्वेश्चन मार्क. आणि आता याच्यानंतर काय लिहिणार आहे तुम्ही, सोल्युशन. हे समजलंय नक्की? कट करू का आता हे इथून, म्हणजे आपल्याला डायग्राम सोबत राहील. डन, ठीक आहे. गिवन कळलंय. आता गिवन मध्ये तुम्ही काय एवढे मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे जर चुकून काही लिहायचं राहिलं इकडे तर हे कुठं असणार आहे, गिवन मध्ये असणार, त्यामुळे तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येणार नाही. आले लक्षात, समजलंय नक्की? डन. टू फाइंड गिवन हे लिहून झालेलं आहे आणि आता त्याच्या खाली मी लिहितोय आन्सर. आता काय करणार तुम्ही, पहिल्यांदा सोल्युशन. सोल्युशन मध्ये काय लिहिणार तुम्ही, सुरुवात कुठून केली तुम्ही, कुठून केली तुम्ही, आता डायरेक्ट ट्रायंगल घेऊ शकता तुम्ही, कारण आता तुम्ही गिवन मध्ये मेन्शन केले कोणत्या दोन साइड काय आहेत एकमेकाला पॅरलल. म्हणजे आता इथं तुम्ही लिहिणार काय, इन ट्रायंगल कोणते ट्रायंगल, COD अँड ट्रायंगल AOB. ओके, ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय, DCO कॉन्ग्रुएंट अँगल BAO, कारण हे कोणते आहेत, अल्टरनेट अँगल. त्यानंतर त्यानंतर पुढचं काय, COD कॉन्ग्रुएंट अँगल कोणता लिहिणार आहे तुम्ही, BCOD आणि BOA किंवा AOB काय चालेल, AOB इथं लिहिलं. हे कोण आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, आणि देअरफॉर ट्रायंगल कोणता, COD सिमिलर ट्रायंगल AOB काय लिहिणार आहे तुम्ही, AA टेस्ट. आता हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर. आणि जर हे दोन ट्रायंगल सिमिलर तर त्याच्या साइड आर इन प्रपोर्शन. कोणत्या दोन साइड होतील पहा, याची जर मी साइड कोणती घेतली, पहिला COD घेतलाय, म्हणजे मी जर CD साइड घेतली तर त्याची मला कोणती घ्यायची, AB. त्याची मी CD घेतली तर त्याची कोणती घ्यायची, AB. ओके, म्हणजे काय लिहिणार तुम्ही, CD, देअरफॉर त्याच्या खाली लिहिताय तुम्ही पहा CD अपॉन AB. त्यानंतर जर मी त्याची ही साइड घेतली कोणती, आपल्याला ही पाहिजे ना OD, तर तुम्ही याची कोणती घेणार, OB. आलं लक्षात, म्हणजे इथं काय लिहिणार आहे, OD अपॉन OB. ओके, काय लिहिणार इथं, प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, ट्रायंगल तुम्ही लिहायचंय. मग आता CD ची लेंथ किती आहे, CD किती दिलेली आहे, मला वाटतं 6 आहे ना, 6, आणि इथं किती आहे 20, आणि OB किती दिलेली आहे तुम्हाला 15. ओके, म्हणजे इथं काय लिहिलं, व्हॅल्यू पुट करू आपण, CD किती आहे 6, AB किती आहे 20, इक्वल OD किती आहे माहित नाही, आणि OB सॉरी त्याला विचारायला पाहिजे, OB किती आहे 15. ओके, आता इथं देअरफॉर खाली काय लिहिलं, क्रॉस काय होणार आहे 6 × 15, आपण इथं कोण राहिला 20, तिकडे कोण ठेवला मी, OD डायरेक्ट तसाच ठेवला, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला इकडे आणलंच नाही. म्हणजे काय केलं, 15 ला फक्त इकडे ट्रान्सफर केलं, कारण OD वरतीचे ऑलरेडी तुम्हाला पाहिजे, मग एक स्टेप वाढवण्यापेक्षा हे बेटर आहे. मग इथं मी काय केलं, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 3 त्रिक किती आले 9, म्हणजे 3 3 9 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू कोण आलं OD. म्हणजेच आता त्याच्या पुढची स्टेप काय लिहिणार आहे, जर 2 ने डिवाइड केलं 9 ला म्हणजे किती आलं 4.5 इज इक्वल टू काय OD. सरळ लिहून घेऊ फक्त आपण, OD इज इक्वल टू किती आहे 4.5. अंडरस्टँड, समजलंय, हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे गिवन, टू फाइंड आणि सोल्युशन या पॅटर्ननी तुम्हाला जायचं. आता गिवन, टू फाइंड काय लिहायचं हे कळलेलं आहे तुम्हाला. ओके, ते काय मी सांगणार नाही. आता इथं जर पाहिलं तर ABCD इज अ पॅरोग्राम. ABCD काय सांगितलेलं आहे त्यांनी, पॅरोग्राम आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट साइड काय असणार आहे, पॅरलल असणार आहे, ही त्याची मेन प्रॉपर्टी त्याच्यासोबत आली. पॉईंट E ऑन साइड BC. ओके, E पॉईंट कोणत्या कुठे आहे तो, साइड BC वर आहे. ओके, त्यानंतर लाईन DE इंटरसेक्ट रे, DE ही जी लाईन आहे इंटरसेक्ट रे कोणत्या रेला, AB ह्या रेला कोणत्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होती, इथं T मध्ये. प्रूव्ह दॅट DE इंटू BE, पहा D पासून E इंटू BE, BE कोणती साइड आहे, ही साइड आहे. मग आता आपण जर साइड लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल कोणते दोन ट्रायंगल आपल्याला घ्यायचे आहेत.
ओके. डीई म्हणजे कोणती साईड आहे? ही साईड आहे. त्याला इंटू कोणती घेतली? बीई म्हणजे ही साईड आहे. त्यानंतर सी पासून ई म्हणजे परत ही साईड आहे. आणि टीई कोणती साईड आहे? ही. ट्रायंगलची नावं मला सांगू शकता कोणते दोन ट्रायंगल आहेत? ट्रायंगलची नावं मला सांगा. कोणते दोन ट्रायंगल ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत? ओके, व्हेरी गुड. काय? टीबीई आणि ट्रायंगल कोणता आहे? डीसीई. आलं लक्षात? हे दोन ट्रायंगल काय झाले? इन्व्हॉल्व आहे. ओके, मग आता हे जर दोन ट्रायंगल इन्व्हॉल्व आहेत आणि हे जर आपल्याला दाखवायचे तर ऑब्व्हियसली आपल्याला फक्त काय दाखवायचे? साइड आर इन प्रोपोर्शन. प्रोपोर्शन मध्ये दाखवलं का त्यांचं काय होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. झालं प्रूव्ह आहे. ओके, म्हणजे आता इथं मला काय लिहायचंय? फर्स्ट काय लिहिणार मी? गिवन. आन्सर स्टार्ट केलं मी. ओके, आता इथं प्रूव्ह दॅट आहे. प्रूव्ह दॅट मध्ये इथं फॉर्मॅट काय आहे तुमचा? गिवन टू प्रूव्ह. प्रूव्ह. ओके, मग गिवन मध्ये काय लिहिणार आहे? गिवन मध्ये काय लिहिणार? गिवन मध्ये काय लिहिणार? क्वाड्रिलॅटरल ABCD is parallelogram. ओके, त्यानंतर पॉइंट E is on side BC. पॉइंट E on काय? ऑन साइड काय? BC वर येतो. ओके, अजून काय लिहायचंय? लाईन D इंटरसेक्टर आहे AB ऍट पॉइंट T. काय लिहिलं कळलं? ठीक आहे. त्यानंतर आता इथं काय आलं? टू प्रूव्ह. काय लिहिणार आहे टू प्रूव्ह मध्ये? DE इंटू BE इज इक्वल टू C इंटू TE. काय डाऊट इथपर्यंत? नक्की डन. काढू आता हे बाहेर. नक्की. आता ट्रायंगलची नाव कोणती घेणार तुम्ही? हे गिवन टू प्रूव्ह कळलं. आता ट्रायंगल. आता काय चालू झालं तुमचं? प्रूव्ह. ओके, आता प्रूव्ह. प्रूव्ह मध्ये काय लिहिणार सांगा? पहा, प्रूव्ह चालू झाला. प्रूव्ह इन ट्रायंगल कोणता? TBE अँड ट्रायंगल DCE. ट्रायंगल DCE. ओके, ठीक आहे. खाली काय लिहिणार आहे? पहा, जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर हा अँगल आणि हा अँगल कोणता आला? व्हर्टिकली अपोजिट. म्हणजे ईचं नाव मी कसं लिहिणार आहे? BET. अँगल कोणता? BET. कॉन्ग्रुएंट अँगल कोणता? CED. काय इथे? व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, त्यानंतर कोणता घेऊया आपण? हा घ्यायचा. जर हा अँगल घेतला तर हा काय येईल त्याला? अल्टरनेट. किंवा जर आपण हा अँगल घेतला तर त्याला हा काय येणार आहे? अल्टरनेट. कोणती पण एक पेर घेऊ शकतो तुम्ही. मग कोणती घ्यायची? बी आणि सी ची घ्यायची. ठीक आहे, मग आता इथं नाव लिहू घ्या. TBE. कॉन्ग्रुएंट काय लिहिणार तुम्ही? DCE. कोणते अँगल आहे ते? अल्टरनेट अँगल. जर हे अल्टर्न म्हणजे आता या ठिकाणी काय झालं? त्यामुळे ट्रायंगल TBE सिमिलर ट्रायंगल काय आला? DCE. कोणत्या टेस्टने? बाय AA टेस्ट. आणि जर हे दोन ट्रायंगल सिमिलर येते, साइड आर इन प्रोपोर्शन. बरोबर आहे. जर मी त्याची BE साइड घेतली, मी BE पहिला मोठा आहे, मग पहिल्यांदा मोठ्याच्या साइड घ्यायचं. ओके, BE जर मोठ्याची साइड आहे तर त्याची छोट्याची साइड कोणती येणार आहे? CE. त्यानंतर इकडे जर पाहिलं तर पहिल्यांदा मी मोठ्याची येणार आहे कोणती? TE. तर त्यावेळेस छोट्याची कोणती येणार आहे? DE. कोणती येणार आहे? DE. ओके, आणि इथं कारण काय लिहिणार आहे? प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग आलो आपण पुढे. पहा, बी ला कोण मल्टिप्लायला आला? DE. बी ला मल्टिप्लाय कोण आला? DE. इक्वल टी ला मल्टिप्लाय कोण आला? CE. आणि हेच काय करायचं होतं तुम्हाला? प्रूव्ह करायचं. हेन्स प्रूव्ह. आले लक्षात? समजलंय? नक्की. जायचं पुढं. कळलंय काय लिहिलंय? डन. जाऊया पुढे. आता इथे एक सांगितले. काय सांगितले? इन अ फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD. AC आणि BD कुठे इंटरसेक्ट झालेत? पॉइंट P मध्ये इंटरसेक्ट झालेत. आता त्यांनी ऑलरेडी सांगितलंय साइड आर इन काय दिलेत? पहा, प्रपोर्शन मध्ये. साइड काय दिल्यात? प्रपोर्शन मध्ये. कोणत्या साइड दिल्यात? पहा, AP ला कोणती साइड घेतली? CP. ओके, AP ला कोणती साइड घेतली? CP. आणि BP ला कोणती सांगितली? DP. BP ला कोणती सांगितली? DP. ह्या ऑलरेडी प्रपोर्शन मध्ये आहेत. ह्या साइड प्रपोर्शन मध्ये असतील तर त्यांनी सांगितले हे दोन ट्रायंगल काय दाखवा? सिमिलर. म्हणजे ट्रायंगल तर कळलेले आहेत कोणते? हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल आहे. इथं जर पहा फक्त काय राहिलं? हे कोणते अँगल झाले? व्हर्टिकली अपोजिट. हे जर व्हर्टिकली अपोजिट आहेत तर कोणती टेस्ट झाली इथं?
इथं कोणती झाली साईड अँगल साईड, म्हणजे कोणती साईड टेस्ट झाली एस ए एस. हे दोन ट्रायंगल काय झाले सिमिलर झाले. मग हे ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी ऑलरेडी गिव्हन इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, आपल्याला फक्त काय घ्यायची एक जोडी घ्यायची, इकडनं एक जोडी आणि इकडनं एक जोडी, बस झालं आपलं उत्तर. बरोबर आहे. मग आता हे घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल प्रूव्ह दॅट आहे. प्रूव्ह दॅट म्हणलं का आपल्याला काय करायचं आता पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही गिव्हन. गिव्हन मध्ये काय लिहिणार आहे आन्सर स्टार्ट झालं गिव्हन. गिव्हन गिव्हन मध्ये काय लिहायचे पहिली लाईन काय येणार आहे सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी. गिव्हनची पहिली लाईन कळली. त्यानंतर अजून काय दिलं दुसरी लाईन काय लिहिली एपी अपॉन सीपी बीपी अपॉन डीपी. हे कुठे लिहिलं तुम्ही गिव्हन मध्ये झालं. आता त्यानंतर काय लिहायचंय तुम्हाला टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला हे दोन ट्रायंगल काय आहेत सिमिलर, हे इथं लिहायचंय. म्हणजे इथं किती लाईन आल्या 2 आणि इथं किती लाईन आली 1. हे कंपल्सरी लिहायचंय, मी लिहिले तसं नाही लिहायचं पण ते तुम्हाला कळलं तेच लिहिण्यात लेक्चर लेंदी नाही करायचं फक्त आपल्याला. कळलं इथपर्यंत ठीक आहे डन. त्यानंतर आता इथं काय घेणार आहे आपण प्रूफ. काय घेणार प्रूफ सांगा. प्रूफ मध्ये सुरुवात काय लिहिणार आहे प्रूफची सुरुवात नेहमी ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल आहेत त्यांची नावं लिहा. कोणते दोन ट्रायंगल आहेत पहा इथं लिहितो ट्रायंगल ए पी बी अँड ट्रायंगल. डायरेक्ट सुरुवातीला सिमिलर नाही दाखवायचे. ट्रायंगल कोणता पहा ए पी बी. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ए ला सलग कोण आलाय पुढं सी, मग सी पासून सुरुवात करायची काय सी पी डी. आलं लक्षात कारण मिडेला कोण एपी मग इथं पण कोण पाहिजे पीच पाहिजे. आता ह्या ट्रायंगल मध्ये ऑलरेडी मला साईड प्रपोर्शन मध्ये दिल्यात मग त्या पहिल्यांदा मी घेणार काय एपी अपॉन सीपी इक्वल बीपी अपॉन डीपी. ओके हे कुठं दिलंय मला गिव्हन मध्ये दिले. आता माझं एकच काम राहिलं फक्त काय करायचंय मला अँगल लिहायचं. कोणता अँगल ए पी सी. अँगल ए पी सी कॉन्ग्युरंट ए पी बी सॉरी ए पी बी हा अँगल. ह्या अँगल व्हर्टिकली कोणता आहे पलीकडचा अँगल सी पी डी. सी पी डी हे काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि जर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे तर पहा काय झालं इथं मी सांगितलंय हे साईडला ही साईड प्रपोर्शन मध्ये आहे, ह्या साईडला ही साईड प्रपोर्शन मध्ये आहे आणि हा व्हर्टिकली अपोजिट आहे म्हणून हे डायरेक्ट काय झालं इथं देअरफॉर ट्रायंगल कोणता ट्रायंगल ए पी बी सिमिलर ट्रायंगल कोणता आला सी पी डी. काय लिहिणार इथं ए ए टेस्ट सॉरी कोणती टेस्ट आहे साईड अँगल साईड टेस्ट. आणि जर हे टेस्टने इक्वल सिमिलर असेल आणि हेच आपल्याला काय करायचं प्रूव्ह करायचं होतं. आलं लक्षात सीपी अथवा सी डी पी सी पी डी चालेल कारण त्यांनी नाव पी त्यांनी कुठे घेतलंय साईडला घेतलंय. आपलं पी कुठं आलाय ट्रायंगल तोच आहे ना म्हणून आपण याची लाईन बदलली. पा याचा जर पहिला ए तर आपला कोण आहे ए ला कोण आहे सी आहे का आहे. त्यानंतर बी ला कोण आहे त्यांचा डी. बी ला कोण आहे आपला बघा डी आहे आणि पी ला पी मिडलला. आपल्या त्यांची नाव काही वेगळी नाही आहेत. लक्षात आलं ठीक आहे डन अंडरस्टँड. जायचं पुढच्या गणिताकडं ठीक आहे डन जाऊया आपण. आता पहा एक्झरसाइजचं शेवटचं गणित काय सांगितलंय पॅटर्न जर तुम्ही पाहिला इन फिगर ए बी सी हा जो मोठा वाला ट्रायंगल आहे पॉइंट डी ऑन अ साइड बी सी. डी हा कोणत्या साईडवर आहे बी सी वर आहे. सच दॅट बी ए सी याचं जे मेजर आहे लक्षात आलं का अँगल कोणता आहे पहा बी ए सी मध्ये हा जो अँगल आहे तेवढा अँगल आहे एडीसी याचं मेजर आणि याचं मेजर काय सेम. म्हणजे ए कोणाचा अँगल आहे एबीसी मोठ्या ट्रायंगलचा आणि डी कोणाचा आहे एडीसी छोट्या ट्रायंगलचा. म्हणजे एक मोठा ट्रायंगल आहे आणि छोटावाला कोणता आहे एडीसी. मग एक इक्वल दिलेला आहे. आता त्यांनी काय सांगितलंय प्रूव्ह दॅट सी चा स्क्वेअर हा काय सी बी इंटू सी डी असा आहे. सी बी कोणाची साईड आहे मोठ्या ट्रायंगलची आणि सी डी कोणाची छोट्या ट्रायंगलची. झालं. म्हणजे आता मला इथं पण परत हे काय दाखवायचे सिमिलर. जर हे दोन ट्रायंगल मी सिमिलर दाखवू शकलो तर ऑब्विसली परत काय होणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस झालं तर तिथं काय होणार आहे. आता इथं जर पाहिलं तर पहा एबीसी मध्ये कोण येतो एसी येतो आणि एडीसी मध्ये पण कोण येतो एसी. म्हणजे एसी किती वेळा आला दोनदा म्हणून त्याचा काय होणार आहे स्क्वेअर. एसीचं काय होणार आहे स्क्वेअर होणार. बस एवढंच करायचंय. मग आता इथं गिवन म्हणजे काय कळलं तुम्हाला लिहू कमी काही गरज आहे का लिहायची वाटतंय तुम्हाला. गिवन मध्ये काय लिहिणार आहे गिवन मध्ये गिवन टू प्रूव्ह आणि प्रूव्ह या फॉर्मॅटने तुम्हाला जायचंय. गिवन मध्ये काय लिहिलंय तुम्ही इन ट्रायंगल एबीसी
पॉईंट डी ऑन ओके सज दॅट हे तुम्ही गिवन मध्ये लिहिलं म्हणजे गिवन मध्ये किती लाईन आल्या 3 पहिली काय लाईन ही आली इन ट्रायंगल एबीसी दुसरी लाईन काय पॉईंट डी ऑन ओके सज दॅट काय या टाइप मध्ये झाले तुमच्या 3 लाईन कॉमा करून खाली इथं हे काय आलं तुमचं टू प्रूफ आणि आता काय चालू झालं तुमचं प्रूफ आता मी इथं प्रूफ लिहितोय पहिल्याच्या 2 गोष्टी तुम्ही लिहिल्या काय गिवन हे लिहिलं त्यानंतर काय लिहिलं टू प्रूफ हे पण तुम्ही लिहिलं आता काय चालू झालं इथं प्रूफ सोल्युशन नाही प्रूफ प्रूफ मध्ये मला डायरेक्ट ट्रायंगलची काय लिहायची नावं लिहायची मग ट्रायंगलची नावं लिहिताना मी कशी नावं लिहिणार आहे पा नावं मी कशी ठरवतो हे खूप महत्वाचं आहे ओके समजा पहिल्या ट्रायंगलचं मी नाव काय लिहिलं BAC ट्रायंगलचं नाव काय लिहिलं इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल जर पा मी कोणता घेतोय बी नंतर कोणता घेतोय ए आणि नंतर कोणता घेतोय सी म्हणजे याचं मला नाव घेताना ADC असंच घ्यावं लागेल तुम्ही कसं काय पा ए ला कोणता इक्वल दिलाय त्यांनी अँगल ए ला कोणता अँगल इक्वल दिलाय डी ए माझा कुठं आलाय मिडलला म्हणजे माझा इथं 1 2 आणि 3 पोझिशन आहे दुसऱ्या पोझिशनला ए म्हणजे त्यांचा दुसऱ्या पोझिशनला कोण आहे डी आला पाहिजे कारण तो ए इक्वल आहे त्यानंतर इथं पाहिलं तर BAC मध्ये सी आणि ADC मध्ये पण सी दोघांमध्ये काय येतोय सी कॉमन म्हणजे सी किती नंबरला आहे तिथं 3 तो 3 लाच पाहिजे ना आता म्हणजे राहिला कोणी इथं फक्त ए लक्षात आलं का कसं नावं घेतली आपण ओके मग आता ट्रायंगलची नावं संपली मग आता काय दाखवा ते 2 ट्रायंगल काय दाखवा सिमिलर आता एक तर कळलेलं आहे ए आणि डी काय दिलंय त्यांनी इक्वल हे कुठे दिलं त्यांनी गिवन मध्ये आणि दोघांमध्ये आताच मी तुम्हाला सांगितलं सी काय येतोय कॉमन म्हणजे सी कॉमन येतोय तर ए टेस्टने हे 2 ट्रायंगल काय झाले सिमिलर ओके म्हणजे मला फक्त त्या 2 लाईन लिहून काढायच्यात कोणत्या अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC हे मला कुठे दिलंय गिवन मध्ये दिलं त्यांनी सांगितलं ए ला अँगल डी काय इक्वल आहे मग त्यानंतर अँगल मी काय लिहिणार इथं सी कॉन्ग्रुएंट अँगल काय लिहिणार आहे सी एकटाच त्यामुळे मी सेपरेट नाव लिहू शकतो त्याचं म्हणजे इथं नाव काय आलं इथं काय आलं कॉमन अँगल जर हा कॉमन अँगल आहे तर हे 2 ट्रायंगल काय झाले सिमिलर कोणता BAC सिमिलर ट्रायंगल कोणता आला ADC कोणत्या टेस्टने ए टेस्टने जर हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे तर साइड आर इन प्रपोर्शन मग याची जर मी BA साइड घेतली BA मला लागते का नाही लागत तर त्याची कोणती घ्यावी लागणार मला AD पण काही गरज आहे का मला नाही तशी इथं पेअर किती येणार आहे जोड्या किती येणार आहे 3 पण मला 3 ची गरज नाही मला 2 चीच गरज आहे त्यात मी BA आणि AD कट केली कारण मला इथं कुठं लागत नाही मग मी कोणती घेतली AC जर मी याची AC घेतली तर याची मला कोणती घ्यावी लागेल DC म्हणजे इथं काय घेतलं मी AC अपॉन DC इक्वल जर मी याची BA घेतली सॉरी BC तर मला याची कोणती घ्यायची AC बरोबर आहे याला काय लिहिणार आहे मी काय लिहिणार इथं प्रॉपर्टी ऑफ आलं लक्षात इथं टेस्ट आहे ना झालं मग आता इथं काय करणार मी क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार AC ला कोणी मल्टिप्लाय करणार AC म्हणजे याच्या पुढे काय आलं AC इंटू AC इक्वल इकडे केलं BC इंटू काय लिहिणार आहे DC BC इंटू DC म्हणजे इथं काय झालं AC चा काय झाला स्क्वेअर इकडे काय आलं BC इंटू कोण आला DC आणि हेच माझं काय होतं प्रो टेन्स प्रो बघा म्हणजे साधारण जर तुम्ही एक्सरसाइज मध्ये पाहिलं तर निम्मी गोष्ट तुम्हाला देऊन टाकलेली आहे तुम्हाला फक्त एखाद दुसरा अँगल बाहेर काढायचा आणि तो एक कॉमन अँगल असणार नाही तर तो व्हर्टिकली अँगल असणार नाही तर अल्टरनेट अँगल असणार पण 3च गोष्टी एक तर व्हर्टिकली कोड सापडे नाहीतर कॉमन एखादा सी सारखा सापडे अदरवाईज व्हर्टिकली कॉमन अपोजिट याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आले लक्षात अल्टरनेट अँगल तर या पद्धतीने तुम्हाला हा काय करायचा होता एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा होता हा एक्सरसाइज आपण 2 टप्प्यांमध्ये ऍक्च्युअली सॉल्व्ह केला पहिल्या लेक्चरमध्ये आपण 1 ते 5 घेतले आणि नंतर 6 ते 9 घेतली दोनही लेक्चर व्यवस्थित पहा न पाहता प्रॅक्टिस करा आणि मग पहा इथं नक्की कसं लिहिलंय आले लक्षात उत्तर लिहिण्याची मेथड ही तशीच ठेवा कोणती गिवन टू फाइंड सोल्युशन किंवा गिवन टू प्रूफ ही बेटर मेथड आहे म्हणजे जर चुकून काही लिहायचं राहिलंच तुमचं प्रूफमध्ये किंवा सोल्युशनमध्ये तर ते तुमचं गिवनमध्ये लिहिलेलं असेल त्यामुळे तुमचे मार्क कट होणार नाही आले लक्षात ओके बाय बाय उद्या 1.4